Hello students, today we are going to see class 6th state board mathematics. There is a chapter HCF and LCM. Okay, so you can see now in this uh, topic what is mean by the HCF and LCM. So before starting the lesson, initially we have to know the what exactly we have to learn in this lesson. तर ह्या लेसनमध्ये आपल्याला ॲक्च्युली शिकायचं आहे काय त्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. तर एच सी एफ हे जे आहे शॉर्ट फॉर्म आहे एच सी एफ आणि एल सी एम. तर एच सी एफ हे कशाचं शॉर्ट फॉर्म आहे तर हे जे एच सी एफ जे आहे तर एच सी एफ म्हणजे नेमकं काय असते एच सी एफ म्हणजे हे जे तुम्हाला एच सी एफ दिसत आहे तर ते एच सी एफ म्हणजे नेमकं काय आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. काय म्हणता येईल आपल्याला त्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, तर एच सी एफ म्हणजे काय हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर मग बघा इथे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि एल सी एम म्हणजे काय लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल ठीक आहे. तर मग इथे बघा तर एच सी एफचं मिनिंग काय झालं हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि एल सी एम म्हणजे काय लिस्ट कॉमन मल्टिपल. तर तुम्हाला ह्या दोन्हीमधलं जे फरक आहे तो लक्षात आला असेल की एच सी एफ म्हणजे नेमकं काय असते आणि एल सी एम म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, तर हे साईज मी थोडंसं लहान करून घेतो. ठीक आहे, तर आता बघा तर या ठिकाणी एच सी एफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो महत्तम सामायिक विभाजक. फॅक्टर्स म्हणजे लक्षात आलं असेल आणि एल सी एम लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य असं म्हणतो. ठीक आहे, हे महत्त्वाचं काय असेल तर ह्यामध्ये एफ म्हणजे काय आहे लक्षात आलं असेल तुम्हाला. एफ म्हणजे काय फॅक्टर्स. एफ म्हणजे काय आहे फॅक्टर्स आहे. ठीक आहे, एफ म्हणजे फॅक्टर्स आणि यम म्हणजे काय या ठिकाणी यम म्हणजे मल्टिपल्स. काय यम मीन्स मल्टिपल्स असं म्हणतो आपण. ठीक आहे, मल्टिपल्स. तर दोन्हीमधला जो फरक आहे तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, मल्टिपल्स आणि फॅक्टर्स. ठीक आहे, आता बघा की या ठिकाणी जर समजा आपल्याला फॅक्टर्स लिहायचं असेल हे ऑलरेडी आपण 5th स्टँडर्ड 4th स्टँडर्डपासून शिकत आलेलो आहोत की फॅक्टर्स. जर समजा आपल्याला 12चे फॅक्टर्स लिहायचे असतील तर आपण 12चे फॅक्टर्स कोणते लिहितो म्हणजे ज्या संख्येने 12ला भाग जातो ते सर्व काय असतात त्याचे फॅक्टर्स असतात. म्हणजे 1 आहे, त्यानंतर कोणतं आहे 2 आहे, परत कोणतं आहे 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि शेवटचा कोणता 12. हे सर्व काय झाले हे 12चे फॅक्टर्स झाले. ठीक आहे, तर फॅक्टर्स म्हणजे लक्षात आलं असेल फॅक्टर्स हे नेहमी तीच संख्या किंवा त्याच्यापेक्षा लहान असतात. ठीक आहे, तर एका संख्येला बरेचसे फॅक्टर्स असू शकतात बट कमीत कमी 2 फॅक्टर्स तरी असतीलच. ठीक आहे, आणि एक ह्या संख्येला एक हाच फॅक्टर आहे पण एक व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणत्याही संख्या घेतल्या आपण तर त्यांना काय असतात एकपेक्षा जास्त फॅक्टर असतात आणि प्रत्येक संख्येला कमीत कमी 2 फॅक्टर्स तरी असतात. आणि ज्या संख्येला फक्त 2च फॅक्टर असतात त्याला आपण काय म्हणतो माहिती असेल आपल्याला की ज्या संख्येला 2च फॅक्टर आहेत आपण त्याला काय म्हणतो प्राईम नंबर्स असं म्हणत असतो. आलं लक्षात, हे आधी आपण शिकलेलं आहे. प्राईम नंबर्स म्हणजे काय मूळ संख्या. आलं लक्षात, ज्या संख्येला फक्त 2च फॅक्टर असतात एक आणि तीच संख्या त्याला आपण काय म्हणतो प्राईम नंबर्स असं म्हणतो. जसं की कोणते त्याचे उदाहरण आपल्याला सांगता येईल 2 3 5 7 11 13 17 19 हे सर्व काय आहेत प्राईम नंबर्स आहेत. आणि त्यामध्ये 2 ही संख्या अशी आहे जी की सम असून देखील काय आहे ती मूळ संख्या आहे. 2 इज अ ओनली इवन प्राईम नंबर्स अँड द रिमेनिंग ऑल प्राईम नंबर्स आर वॉट ऑड नंबर्स. बाकी जे सर्व जे आहेत ते ऑड असतात आणि 2 ही फक्त समसंख्या आहे बाकी. ठीक आहे, तर हे सर्व झालं प्राईम नंबर्सच्या बाबतीमध्ये. आणि फॅक्टर्स म्हणजे एक्झॅक्टली काय तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि मल्टिपल्स जर लिहायचे असतील समजा आपल्याला 5चे मल्टिपल लिहायचे आहेत कोणते फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 5 जर लिहायचे असतील तर आपल्याला काय लिहिता आहे 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15. ओके, 5 4 जा 20 5 5 जा 25. दीज आर द फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 5. हे काय आहेत 5चे मल्टिपल्स आहेत पहिले 5 मल्टिपल्स. ठीक आहे, समजा आपल्याला 10चे मल्टिपल्स लिहायला सांगितले तर 10चे मल्टिपल्स काय असतील बरं 10 20 नंतर काय 30 त्यानंतर 40 50. म्हणजे काय आपण लिहितो तिथे फक्त टेबल्स लिहितोय. मल्टिपल्स म्हणजे काय त्याचं टेबल आहे. आणि जेव्हा आपल्याला ह्यांचे कॉमन मल्टिपल्स शोधायचे असतात काय कॉमन मल्टिपल्स
म्हणजे 5चे मल्टिपल्स लिहिले आपण आणि 10चे मल्टिपल्स लिहिले आणि त्यांचे कॉमन मल्टिपल्स जर शोधायचे असतील, इथे बघा हे पहिला कॉमन मल्टिपल कोणता आहे? 10 आहे. कॉमन मल्टिपल्स कोणते असतील मग? 10. त्याच्यानंतर कोणता येतं इथे? 20 आहे. त्यानंतर कोणता आहे? 20 आहे. म्हणजे ॲक्च्युली इथे काय असतो, त्यांचा टेबलच फॉलो केला जातो. एक जरी कॉमन मल्टिपल जर भेटला तर तुम्ही बाकीचे त्याचे कॉमन मल्टिपल्स त्याच्यासमोर लिहू शकता. ह्याला काय म्हणतो आपण? मल्टिपल्स. आणि यांच्यामध्ये जो लिस्ट सर्वात सामायिक जो असतो, लहानात लहान, तो काय असतो? त्यांचा LCM असतो. आलं लक्षात? इथं म्हणजे 5 आणि 10 यांचे मल्टिपल्स लिहिले, त्यांच्यामधला कॉमन मल्टिपल जर शोधला तर सर्वात लहान असणारा जो मल्टिपल आहे त्याला आपण काय म्हणत असतो? LCM म्हणत असतो. तर या ठिकाणी 5 आणि 10चा LCM काय झाला? 10 झाला. आलं लक्षात? त्याचप्रमाणे जर HCF जर शोधायचा असेल तर हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतो आपण. आलं लक्षात? जसं की समजा मला 3चे फॅक्टर्स लिहिले मी आणि पुन्हा 5चे फॅक्टर्स लिहिले आणि नंतर मला कॉमन फॅक्टर्स लिहायचे आहेत, ठीक आहे, दोन्हीचे. तर बघा इथे 3चे फॅक्टर्स कोणते लिहिता येईल? 3चे फॅक्टर 1 आहे आणि 3 आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं आहे का कोणता? ह्या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर नाही. त्यानंतर या दोघांचा 1,5. आता ह्या दोन्हीमध्ये बघा फॅक्टर्समध्ये सर्वात कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1. त्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे का? नाही. त्यामुळे कॉमन फॅक्टर 1 आणि सर्वात मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1च आहे. त्यामुळे यांचा HCF किती झाला? 1 झालेला आहे, ठीक आहे. असंच एखादी दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं, 12. मी समजा 12चे फॅक्टर्स लिहित आहे. कोणते कोणते आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि शेवटचा कोणता? 12. हे सर्व काय झाले? त्याचे फॅक्टर्स झाले, ठीक आहे, 12चे. त्यानंतर जर 16चे फॅक्टर्स आपण लिहिले तर 16चे फॅक्टर्स कोणते असतील? 1, 2, 4, 8 आणि नंतरचं काय? 16. हे काय झाले? त्याचे कॉमन फॅक्टर. आणि ह्या दोन्हीचे कॉमन फॅक्टर्स झाले त्यांचे. आता लिहूया कॉमन फॅक्टर. या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे बरं? 1 कॉमन आहे, ठीक आहे. या दोन्हीमध्ये पण 1 आहे. त्यानंतर अजून कोण आहे? 2 आहे. त्यानंतर कोण आहे? 4 आहे. बाकी अजून दुसरा कोणता दिसतोय का? 8 आहे का इकडे 12मध्ये? नाही. म्हणजे आता बघा हे सगळे कॉमन फॅक्टर झाले, पण कॉमन फॅक्टरमध्ये हायेस्ट सर्वात मोठा कोणता आहे? 4. त्यामुळे हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे HCF, त्यामुळे ह्या दोघांचा 12 आणि 16चा HCF काय झाला? 4 हा त्याचा HCF झाला. तर अशा प्रकारे आपण HCF आणि LCM जे आहे ते नॉर्मल मेथडने आपण याआधी कसं काढायचं हे सर्व गोष्टी शिकलेल्या आहेत, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला तेच दिलेलं आहे, दुसरं त्यामध्ये काही नाही आहे, ठीक आहे. बरं, परत बघूया अजून. या ठिकाणी डिवायझर आणि डिव्हिडंड ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुमच्या बुकमध्ये आहे सर्व ह्या गोष्टी. त्यानंतर बघा इथे आपल्याला सुरुवातीला दिसत आहे प्रॅक्टिस सेट काय आहे इथे 23. हे प्रॅक्टिस सेट 23 आपण बघूया. त्यामध्ये क्वेश्चन काय दिला आहे बघा. राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स. काय लिहायचं आपल्याला? हा क्वेश्चन आपण रीड करूया. काय म्हटलं बघा. राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स. काय करायचं आहे आपल्याला? राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स. दिलेल्या नंबरचे काय करायचे? ऑल द फॅक्टर्स लिहायचे आणि त्यांचे काय करायचे? कॉमन फॅक्टर्स शोधून काढायचे. काय करायचं? क्वेश्चन लक्षात आलं का? फक्त काय करायचं आपल्याला? फॅक्टर्स लिहायचेत आणि त्यांचे कॉमन फॅक्टर. जस्ट आपण आत्ता जे उदाहरण केलं होतं 12 आणि 16चे फॅक्टर्स लिहिले होते आणि त्यांच्यामधले कॉमन फॅक्टर हे शोधून काढलं होतं. सेम लाईक दॅट सेकंड क्वेश्चन हे तुम्ही ट्राय करू शकता. त्यामध्ये काय करता येईल बघा. पहिल्यांदा काय करूया आपण? 21चे फॅक्टर्स लिहूया, ठीक आहे. 21चे फॅक्टर्स मी लिहितो पहिल्यांदा. हे 21, ठीक आहे. 21चे फॅक्टर्स लिहित असताना 1, 3, 7 आणि 21, ठीक आहे. या व्यतिरिक्त दुसरं कशाने भाग जातो का 21ला? नाही. हे त्याचे 4 जे आहेत ते फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 24चे फॅक्टर्स काय लिहिता येईल बरं? 24चे फॅक्टर कोणते आहेत? 1, 2, त्यानंतर कोणतं आहे? 3, 4, 6, 8, 12 आणि 24. हे त्याचे काय झाले? सर्व फॅक्टर्स झाले 21चे आणि 24चे, ठीक आहे. आणि आता त्याचे काय लिहायला सांगितले त्यांनी? कॉमन फॅक्टर्स. CF शॉर्टमध्ये लिहित आहे. CF म्हणजे काय? कॉमन फॅक्टर्स. तर कॉमन फॅक्टर्स कोणते निघतील बरं त्यांचे? 1 कॉमन आहे दोन्हीमध्ये. त्यानंतर अजून कोणतं कॉमन दिसते? 3 कॉमन आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं आहे का? नाही. तर ह्या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर काय आहे? 1 and 3 आहे. इथे आपल्याला काही HCF काढायला नाही सांगितलं आहे, फक्त कॉमन फॅक्टर लिहायला सांगितलं, त्यामुळे लिहिले. आणि जर HCF जर म्हटलं असतं तर 3 त्याचा आन्सर आलं असतं. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे तुम्ही जे आहेत ह्या सर्वांचे जे कॉमन फॅक्टर्स जे आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता. हे झालं तुमचा प्रॅक्टिस सेट 23, ठीक आहे.
त्यानंतर काय दिले, हायेस्ट कॉमन फॅक्टर जे आहेत ते हायेस्ट कॉमन फॅक्टर जे आहेत ते काय दिलेले आहे बघा. हायेस्ट कॉमन फॅक्टर, आता आपल्याला HCF काढण्याची जी मेथड आहे त्यांनी आता इथे सांगितलेली आहे. 12 आणि 18च्या बाबतीमध्ये सांगितले बघा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला मेन्शन केलं होतं आधी, जसं सांगितलं 12 आणि 16चं जसे आपण कॉमन फॅक्टर्स काढून कॉमन फॅक्टर काढले होते, त्याच पद्धतीने त्यांनी काय केले इथं 12 आणि 18चे जे आहेत ते फॅक्टर्स काढलेले आहेत. 12चे सर्व फॅक्टर्स त्यांनी लिहिलेत, काय काय फॅक्टर आहेत 1 2 3 4 6 अँड 12, आणि 18चे फॅक्टर्स 1 2 3 6 9 अँड 18, आणि त्या दोन्हीमध्ये जो कॉमन फॅक्टर आहे तो कोणता आहे 6, आणि तोही कोणता आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर त्यांनी शोधलेला आहे. ठीक आहे, 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, पण तो कन्सिडर नाही केलेला आहे. तर त्यामध्ये ग्रेटेस्ट जो आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे तो काय आहे 6 आहे. तर अशा प्रकारे त्यांनी HCF फाइंड आउट केला आहे 12 आणि 18चा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. ठीक आहे, बघा इथे प्रॅक्टिस सेट 24 दिलेला आहे, ज्यामध्ये काही वर्ड प्रॉब्लेम्सही आहेत. वरती सॉल्ड एक्झाम्पलमध्ये एकच क्वेश्चन आहे इथे. ठीक आहे, इथे सॉल्ड एक्झाम्पलचा एक क्वेश्चन आपण पाहूया. इथे काय दिलं होतं, माय अंट हॅज बॉट 2 रिबन्स ऑफ डिफरंट कलर्स. हा वर्ड प्रॉब्लेमच होता. One 12 meter long and the other 18 meter long. Both the ribbons have to be cut into pieces of the same length. What should be the maximum length of each piece? जेव्हा केव्हा हे तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की मॅक्झिमम हा जो वर्ड आहे, जिथे कुठे तुम्हाला मॅक्झिमम, हायस्ट, मोठ्यात मोठा असं जेव्हा शब्द येतो त्या ठिकाणी कन्सिडर करून चालायचं की इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, HCFच कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, जिथे तुम्हाला असा वर्ड आला मॅक्झिमम त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये की ते समजून घ्यायचं की आपल्याला हाय तिथे HCFच काढावं लागणार आहे. इथे काय दिलेलं आहे क्वेश्चन की त्या आंटकडे जे आहे ते 2 प्रकारच्या रिबिन्स होत्या. एक प्रकारची रिबिन जी आहे ती 12 मीटरची होती आणि दुसरी 18 मीटरची होती. आपल्याला त्यांना अशा भागामध्ये कट करायचं आहे की जे आहे त्यांचे समान भाग झाले पाहिजे. 12 मीटरवाली बी रिबनचे तेवढेच पार्ट केलेले आहेत, जेवढ्या साईजचा पार्ट केला तेवढ्याच साईजचे पार्ट 18 मीटरच्यांचे पण तेवढेच झाले पाहिजे आणि बाकी काही उरलं नाही पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी, आणि तेही कसं हायेस्ट मॅक्झिमम किती असलं पाहिजे हे विचारले. तर आपण जेव्हा त्यांचे 6 मीटर्सचे तुकडे करू त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे, ते कंप्लीट पार्ट्स भेटणार आहेत. बघा कसं काय बरं, जी 12 मीटरची रिबन आहे त्याचे जर 6 मीटरचे जर आपण तुकडे केले तर 6 मीटरचे किती तुकडे भेटतील बरं, 2 तुकडे भेटतील, म्हणजे कंप्लीट व्हायला लागले आणि उरत काहीच नाही आहे. ठीक आहे, आणि जी 18 मीटरची रिबन आहे, ठीक आहे, त्याचे पण 6 मीटरचे तुकडे केले तर ते किती तुकडे होतील, 3 तुकडे होतील. आणि अशा प्रकारे 12 मीटरची रिबीन असो की 18 मीटरची रिबीन असो, त्या दोन्हीचेही जे आहे समान मापाचे तुकडे झालेले आहेत, जे की 6 मीटर जे आहे 6 मीटर मापाचे, ह्याचे 2 आणि त्याचे 3, अशा प्रकारे. ठीक आहे, तर अशा वेळेस आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं, HCF कॅल्क्युलेट करावं लागतो. ठीक आहे, ह्यानंतर जे आहे बघा इथे जो क्वेश्चन दिला आहे प्रॅक्टिस सेट 24 आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, तो आपण आता पाहूया. प्रॅक्टिस सेट 24 मधले 1 बाय 1 क्वेश्चन्स आपण कंप्लीट करूया. ठीक आहे.